कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। अखेर अपनानगर परिसरातील शाळा पाडलीच। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की 3 दिवसापूर्वी अपनानगर परिसरातील एका शाळेवर अतिक्रमण विभागाने ओपन स्पेसमध्ये शाळेचे बांधकाम केल्याची तक्रार एका सुजाण नागरिकांनी दिली होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने सदरील अपनानगर परिसरातील शाळेवर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली होती। त्या दरम्यान पोलीस प्रशासन व नागरिकांमध्ये मोठे गोंधळ पाहावयास मिळाले। अतिक्रमण विभागाच्या वतीने शाळेची भिंत पाडण्यास सुरुवात करण्यात आली होती। त्या दरम्यान माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान यांनी मध्यस्थी करून आम्हाला 3 दिवसाची वेळ द्या व त्यानंतर आपण कारवाई करा अशी विनंती केली होती। दरम्यान तौफिक पैलवान यांच्या विनंतीस मान देऊन 3 दिवसाची मुदत शाळेला देण्यात आले होते। अखेर 3 दिवस संपल्यानंतर आज संपूर्ण शाळा महापालिका प्रशासन अतिक्रमण विभागाच्या वतीने पाडण्यात आले आहे। पहा, ये जो अतिक्रमण बोल रहे हैं, तो इसकी अगर रीतसर मोजनी होंगी तो ये अतिक्रमण कहाँ भी नहीं निकलेगा। एक्चुअली मैटर ये बिना परवाने का था, ये परवाना नहीं था, कंपाउंड वॉल बांधे थे, उसके ऊपर जो है पतरे डालकर बच्चों के खाने का इंतज़ाम करे थे हम, मगर खैर अभी क्या है, खैरफा तो सब जगह रहते हैं, तो उसका नतीजा निकला। और ऐसा नहीं है, पूरे अपना नगर में एक भी रोड जो है जो लेआउट पर है वो साइज़ का नहीं है, सब रोड छोटे हैं। इसके लिए हम वहाँ पर कारपोरेशन में अर्ज भी दिए कि पूरे रोड जो है हमको बड़े करके मिलना बोलकर क्या, तो अभी देखेंगे ये लोग कितना इनिशिएटिव लेकर कारपोरेशन वाले इसके ऊपर कार्रवाई करते हैं। और आप लोग भी थोड़ा फॉलोअप ले वो ताल्लुक से, तो ज़्यादा बेहतर रहेगा। यहाँ पर बच्चे तकरीबन 800-900 बच्चे आते हैं जाते हैं, ये बहुत ज़्यादा तकलीफ होती है उनको आने जाने के लिए। तो थोड़ा सा अगर लोकल लोग भी समझ कर लें, बच्चों की परेशानी को समझ कर लें, तो ये परेशानी बच्चों को नहीं होगी। और ये अतिक्रमण वाला मामला नहीं था, ये बिना परवाने वाला मामला था। और इंशाल्लाह बहुत जल्द हम लोग जो परवाना डालकर जो है अपनी अपनी जगह पर जो है वापस से काम करेंगे। ये माल की जगह है, बोल रहे सर माल की जगह बोल के हे रोड छोटे आहे, तुम्ही तक्रार केलेली आहे, ऑलरेडी तक्रार केलेली आहे, रोड छोटे आहेत, लहान आहेत म्हणून। आणि 2016 मध्ये मी कॉर्पोरेशनला अर्ज दिला होता, तक्रार केली होती की रोड ही लहान करण्यात आलेले आहे कंपाऊंड बांधून, तर त्याला मोकळा करून द्यावं। 2016चा आहे, तर त्या माझ्याकडे ओसी पण आहे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। आणि समोरचे लोक आता 1-2-3 वर्ष झाले ते पाठपुरावा करत आहे आणि त्यांच्यानुसार कारवाई झालेली आहे। काय हरकत नाही, आम्ही परमिशनसाठी टाकालो और लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळू जाईल इंशाल्लाह। बरं रंगरे साहेब, बोला की तुम्ही म्हणजे मोठेपणा दाखवून तुम्ही ही कारवाई स्वीकारलेली आहे, बरोबर आहे? हो। परंतु तुम्ही आत्ताच म्हणाल की या नगरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे। काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल तर तुम्ही आता सांगू शकता की कोणत्या ठिकाणी झालेलं, कुणी केलेलं अतिक्रमण? या नाव काय घ्यायचं साहेब, राहायला 26 घर आहेत काय, आणि शेजाऱ्यांना पड़ोसी को तकलीफ नहीं देने का ये मामला जो है हमारा दिन सिखाता है। तो हिसाब से आप अगर देख रहे हैं तो आपको यहाँ पर अतिक्रमण दिख रहा है। अच्छा, दिख रहा है ना सबको अतिक्रमण? मेरे को बहुत लोग बोले अतिक्रमण की तकरार दो, मतलब क्या करने का उनका उनके साथ, अपना अपने साथ। और वो रोड ये सब जितने 6-7 रोड हैं, पूरे रोड ये छोटे हैं, जितने पेपर पर है उतने नाही, पण कायदा सर्वांनासारखा आहे, सर्वांनासारखा आहे। आता बघू आता कॉर्पोरेशन काय कारवाई करते। आणि साहेब मिळालेल्या माहितीनुसार ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित आहे असं ऐकण्यात आलं, बरोबर आहे की? तर त्याच्यावर काय आपलं? भाजी मंडईसाठी आरक्षित आहे आणि ते आमची खरेदी आहे आणि खाजी रिझर्वेशन जागा खरेदी विक्री होऊ शकते आणि ओपन स्पेस खरेदी विक्री होत नाही, ते आम्ही खरेदी केलेली आहे। आणि बघू आम्ही करत आहे की काहीतरी त्याच्यावर आम्हाला परमिशन मिळून जावं म्हणून बांधकामासाठी। ही जागा खरेदी आहे साहेब, ही जागा खरेदी आहे, तुम्ही स्टे का बरं आणलं नाही आतापर्यंत? अपना नगरची ही ओपन जागा आहे पाठीमागं तुमच्या, आणि त्याला पण जे आहे हे लोक कंपाऊंड बांधून बंदिस्त करत आहेत। त्यामुळं लोकांना गाडी पार्किंगसाठी, मुलांना खेळण्यासाठी, शाळेत येणार जाणाऱ्या मुलांसाठी ते अडचण निर्माण होत आहे।
लोकांचं म्हणणं असं आहे की हे शाळा यशोदानगरमध्ये आहे, अपनानगरमध्ये नाही. यांना रस्ता तुम्ही orally ऐकणार साहेब का पेपर? नाही, त्यांचा आरोप आहे, नाही, त्यांचा ठीक आहे, आरोप आहे. त्यांचा आरोप आहे. आरोप तुम्ही उत्तर कोणी द्या ना. काही करू लावू उत्तर शकतो. द्या. हा, त्याला उत्तर काय द्यायचं? आम्हाला ऑफिशियली जर आलं तर आम्ही ऑफिशियली आमच्याकडेचे पेपर दाखवू की आमची शाळा अपनानगरमध्ये आहे. सर, विद्यार्थ्यांचे म्हणजे झालेले जे नुकसान आहे आता सध्या हा. शैक्षणिक ते नुकसान झालेलं आहे. विद्यार्थ्यांचे अति त्याची सध्या- जबाबदारी कोण घेतली? त्याची जबाबदारी आता कोण घेणार सांगा की? शासन पण घेणार नाही. तर ते आम्ही नैतिकता दाखवून जे आहे आम्ही त्याची जबाबदारी घेतो त्या नुकसान झालेल्याची. कारण आम्ही समोरच्यांना सांगितलं होतं की 10 तारखेला आम्हाला ते अल्टिमेटम दिलेलं आहे 48 तासाचं. तर फक्त एक 4-5 दिवस तुम्ही सांगा की परीक्षा चालू आहे आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान आणि होऊ नये. यासाठी हे काय पर्याय काय? तुम्ही मर्ज करणार का विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये काय? नाही, शाळेत क्लासरूम आहेत. क्लासरूमचा प्रॉब्लेम नाही. ते तसलं नुकसान होणार नाही. फक्त ते हॅरेसमेंट होऊ नये तर एक 4 दिवस वाढून द्या. सुट्ट्या दिवाळीच्या 4-5 दिवसानंतर सुट्ट्या सुरू आहे. तर त्यांना तेही जे आहे ते त्यांना करू दिलं नाही. नाही, आम्हाला शुक्रवारी पाडकाम करायचं म्हणजे करायचं. आणि 2 दिवसापासून माझं पाडकाम सुरू आहे. तुम्ही आल्यानंतर ते तुम्ही व्हिडिओ केला तर तुम्हाला माहीत झालं असेल की 90% काम झालेला होता. गोविंदवार साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही दुपारपर्यंत काम संपून टाका. आता 1 तासात संपणार होतं काम. त्यामध्ये त्यांना ते बघू झालं नाही आणि त्याने काही करून जे आहे पाठपुरावा करून आता काय ठाऊक कोणाची कसली मानसिकता असते. जाऊ दे, आपली चूक झालेली आहे की आपण परवाना घेतला नाही. तर परवान्यासाठी टाकून जे आहे लवकरात लवकर आम्ही करून घेऊ. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.